शौनकादिक ऋषी सत्रा करता बसलेले होते. त्याचं वर्णन असं आहे, नैमिषे निमिष क्षेत्री ऋषी शौनकादय हा सत्रम सर्गाय लोकाय सहस्र सममासत. अनिमिष असलेल्या नैमिष क्षेत्रामध्ये शौनकादिक ऋषी सत्रा करता बसतात. हे अनिमिष असलेलं नैमिष क्षेत्र काय आहे याचे थोडासा विचार करण्यासारखा आहे. त्याकरता पार्श्वभूमी अशी सांगितलेली आहे. 88,000 असलेले बालकिल्ले ऋषी यांच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला की आपण साधना केली पाहिजे. पण साधना करण्याकरता स्थान योग्य असेल तर केली जाणारी साधना ही निर्विघ्नतेने पार पडत असते. जर स्थान योग्य नसेल तर साधना व्यवस्थित रीतीने पूर्णत्वाला जात नसते. म्हणून साधनेकरता स्थान कसं असावं आपल्या संबंधामध्ये 6व्या अध्यायामध्ये भगवंताने निरूपण केलेलं आहे. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्युतं नाति नीचम कैलाजिन कुशोत्तरम. या श्लोकामध्ये पहिलाच शब्द जो आहे तो शुचौ देशे हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे. साधनेकरता स्थान देश जो आहे तो अत्यंत पवित्र असला पाहिजे, एकांत स्थान असलं पाहिजे. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य. आणि म्हणूनच हा पवित्र देश कसा असतो या संबंधामध्ये शिवमहापुराणामध्ये व्यासनारायणांनी पूर्ण एक अध्याय खर्च केलेला आहे की कुठे बसून आपण साधना केली असताना किती पटीचं फळ आपल्याला प्राप्त होतं. वर्णन त्यामध्ये असं आहे, आपण आपल्या घरामध्ये बसून बऱ्याच वेळेला साधना करतो की नाही. काय जप जास्त करायचं असेल ते आपण आपल्या घरामध्ये करतो. घरात बसून आपण साधना केली, जेवढी साधना करू तेवढंच फळ आपल्याला प्राप्त होत असते. तीच साधना आपण गायच्या गोठ्यामध्ये बसून जर केली तर गोष्ठे दशगुणम प्रोक्तम. त्या साधनेचं फळ 10 पटीने अधिक आपल्याला प्राप्त होत असतं. हीच साधना आपण एखाद्या नदी तीरावरती केली तर 100 पटीने अधिक फळ प्राप्त होत असते. तीच साधना आपण ज्या ठिकाणी संगम आहे, मग तो नदी संगम असो अथवा समुद्र आणि नदी संगम असो, त्या संगमाच्या ठिकाणी जर आपण ती साधना केली तर ती 1000 पटीने फळ देणारी असते. तीच साधना आपण एखाद्या मंदिरात जाऊन करा तर ती 10,000 पटीने फळ देणारी आहे. तीच साधना आपण तीर्थक्षेत्रावरती जाऊन करा, त्यापेक्षा अधिक पटीने फळ देणारी आहे. तीच साधना आपण एखाद्या पर्वत शिखरावरती जाऊन करा, ती साधना त्याही पेक्षा अधिक फळ देणारी आहे. आणि म्हणून प्रायः जेवढे ऋषी मुनी आहेत त्या सर्वांचं साधनास्थळ जर आपण पाहिलं तर ते समतल म्हणजे पृथ्वीवरती असं गावामध्ये वगैरे आपल्याला पाहायला मिळत नाही. प्रायः सगळ्या ऋषी मुनींची साधनास्थळ पर्वतावरती पाहायला मिळतात. त्र्यंबकेश्वरी आपण आलेला आहात. त्र्यंबकेश्वरी गौतम ऋषींची तपश्चर्या ही प्रामुख्याने आहे. तसं ज्या वेळेला आवर्षण झालं होतं त्यावेळेला या विभागातले दंडकारण्यातले सगळेच ऋषी मुनी गौतमांच्या आश्रयाने या ठिकाणी राहत होते असं वर्णन आहे. परंतु प्रामुख्याने जर तिची साधना कोणाची असेल तर ती गौतम ऋषींची आहे. इतर ऋषी मुनी आवर्षण संपल्यानंतर निघून गेले, परंतु गौतम ऋषी मात्र या ठिकाणी राहिले. त्यामुळे गौतमांची तपश्चर्या, पण गौतमांची तपश्चर्या सुद्धा कुठे आहे तर आपण पहा ब्रह्मगिरी पर्वतावरती आहे. फार गंमत असते. आपल्याकडे भाद्रपदामध्ये एक ऋषी पंचमी व्रत येतं बघा. त्या दिवशीचा विषय असा आहे, ज्या माता वर्ग आहे कदाचित आपल्याकडनं चुकीने जर मासिक धर्माचा काही विटाळ वगैरे चालवला गेला असेल तर त्या पापक्षालनार्थ त्या दिवशी तीर्थ स्नान करतात आणि ऋषींचं पूजन करत असतात. सप्तर्षींचं पूजन करणं, त्यांचं दर्शन घेणं हा प्रकार असतो. मी महत्वाचं सांगतोय, चुकून चालवल्या गेला असेल तरच आहे बरं का ते. परंतु आज विभक्त कुटुंब परिस्थिती निर्माण झालेली आहे. घरामध्ये करणारी एकटीच स्त्री असते आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता पाळणं हा विषयच बाजूला पडला गेलेला आहे. परंतु याचे विपरीत परिणाम हे झाल्याशिवाय राहत नाहीत. काही परिणाम असे असतात की ते तीव्र तर लगेच दिसतात. काही परिणाम जे असतात हे कधीतरी थोड्या थोड्या टप्प्याटप्प्याने दिसत असतात.
तर असं जर काही झालेलं असेल तर त्याकरता म्हणून ऋषींचं पूजन, तीर्थस्नान वगैरे असं करावं असं असतं. आणि त्या निमित्ताने त्र्यंबकेश्वरी दर ऋषी पंचमीला आपल्या विभागातून सुद्धा हजारो महिला येतात, कुशावरती स्नान करतात आणि गौतम ऋषींच्या दर्शनाकरता वरती जातात आणि दर्शन करून येतात. परंतु ब्रह्मगिरीवर जाऊन येणं याच्यामध्ये जो काही शरीराला होणारा त्रास आहे, त्यामुळे दर्शन तर करून येतात, परंतु त्या गौतम ऋषींच्या विषयीची त्यांची भावनाच फार वेगळी बदलते. मी ऐकलेली गोष्ट सांगतो. तिथेच खाली उतरलेल्या 2 महिला त्या म्हणाल्या, आपल्याला देवाच्या दर्शनाला यावं लागतं म्हणून येतो, पण या मेल्याला वरती जाऊन काय बसायचं होतं म्हणे. खाली का बरं? अरे बाबा, गौतम महामुनी वरती का गेले त्याचं कारण त्यांना माहिती आहे. मला विचारायचं आहे, जगद्गुरु तुकोबारायांची साधना देहू गावात आहे का पर्वतांवरती आहे? भंडारा पर्वतावर, भामचंद्र पर्वतावर, गुराणा पर्वतावरती तुकोबारायांना झालेलं भगवंताचं दर्शन हे सुद्धा कुठे आहे? डोंगरावरतीच आहे की नाही? पर्वतावरतीच आहे. किंबहुना देव पाहो उंच ठाई उभे राहू. जोपर्यंत आपण उंचीवरती पोहोचत नाही तोपर्यंत देवाचं दर्शन आपल्याला होऊ शकत नाही. आणि असं असल्यामुळे पर्वत शिखरावरती साधना. मला सांगायचं तात्पर्य काय, कुठे आपण साधना केली तर काय फळ प्राप्त होतं याचं चिंतन आहे. आणि असं असल्यामुळे त्या सगळ्या बालखिल्य ऋषींनी, शौनकादिक ऋषींनी विचार केला, आपल्याला साधना करायची आहे, पण साधना करण्याकरता स्थान चांगलं असलं पाहिजे. मग कोणतं स्थान असेल? आणि म्हणून ते स्थान मागण्याकरता ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवांनी सांगितलं की ठीक आहे, मी एक चक्र सोडतो, ते चक्र ज्या ठिकाणी जाऊन थांबेल. संस्कृत मध्ये चाकाची जी धाव असते त्याला नेमी असं म्हणतात. नेमयः यत्र शीर्यन्ते, ती चाकाची धाव ज्या ठिकाणी शीर्ण होईल म्हणजे थांबेल, ते स्थान पवित्र आहे असं आपण समजा आणि त्या ठिकाणी आपण साधनेला प्रवृत्त व्हा. आणि म्हणून हे सगळे ऋषी ब्रह्मदेवांनी सोडलेल्या चाकाच्या पाठीमागे धावले. ज्या ठिकाणी ते चाक आडवं पडलं, आजही आपण उत्तर प्रदेश मध्ये गेलात तर लखनौच्या पुढे एक नैमिषारण्य म्हणून स्थान आहे, तिथे चक्रतीर्थ आहे. त्या चक्रतीर्थाचं पाणी आजही असं गोल 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 फिरतं आणि त्या ठिकाणी या सगळ्या ऋषी मुनींनी साधना केल्याचे वर्णन आहे. हा झाला एक प्राकृत आपल्या देशकालाच्या दृष्टिकोनातून असलेला भाग. परंतु हे जे काही नैमिषारण्य आहे, हे नैमिषारण्य कोणतं आहे हा मोठा प्रश्न आहे. तर या नैमिषारण्याकरता एक विशेषण त्या ठिकाणी व्यास नारायणांनी दिलेले, नैमिषे अनिमिष क्षेत्रे. नैमिष निमिष या शब्दाचा अर्थ डोळ्याची पापणी लावणे इतका जो कालावधी, त्याला काय म्हणतात, एक निमेष असं म्हटलं जातं. हे नैमिष क्षेत्र आहे, पण कसं आहे, अनिमिष क्षेत्र आहे. म्हणजे याचा अर्थ आहे डोळ्याची पापणी लवते न लवते इतकाच काळ राहणार, एवढीच ज्याची शाश्वती आपल्याला देता येऊ शकते असं असलेलं क्षेत्र आहे. मग आता प्रश्न निर्माण होतो, असं नैमिष असलेलं परंतु अनिमिष क्षेत्र कोणतं? तर त्याचं उत्तर आपल्याला देता येईल, हा मानवी देह जो आहे हा अनिमिष असलेला नैमिष क्षेत्र आहे. बघा, या मानवी जीवनाचा जर आपण विचार करायला लागलो तर आपलं आयुष्य निश्चित किती याचा जर आपण विचार केला तर काहीतरी आपल्याला उत्तर देता येईल काय? ज्ञानोबरायांनी फार गोड विचार मांडले. हे काला नलाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाखू पाखडे तव हे सवे. किंबहुना हे चढते दृष्टांत आहेत. काला नलाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी हा अलीकडचा आहे, माशी पाखू पाखडे तव हे सवे हा पुढचा दृष्टांत आहे. अग्नी आहे, अग्नीच्या जवळ आपण लोण्याचा गोळा नेला तर तो वितळण्याकरता फार कालावधी लागत नाही, पण फार जरी कालावधी लागत नसेल तरी थोडा का होईना कालावधी लागतो की नाही. परंतु अशा अल्प कालावधीमध्ये सुद्धा हा देह जाणारा आहे, म्हणून घातली लोणियाची उंडी हा दृष्टांत आहे. परंतु याच्यापेक्षा तीव्र तर दृष्टांत म्हणून ज्ञानोबरायांनी माशी पाखू पाखडे तव हे सवे. विचार करा, कितीही आग असू दे, आगेमध्ये अक्षरशः आपण लोणी घातलं तरी सुद्धा त्या लोण्याला वितळण्याकरता कदाचित 2-4 सेकंदाचा का होईना वेळ जाईल की नाही. परंतु माशीला आपले पंख फडफडवायकरता किती वेळ लागेल?
तो म्हणजे डोळ्याची पापणी लवते तोपर्यंत सुद्धा ती 5-10 वेळेला भंग फडफडेल. आणि असं असल्यामुळे इतका अल्प कालावधी ज्ञानोबरायांनी सांगितला, माशी पाखू पाखडे तव हे सरे. मग मला विचारायचं, जर इतका याचा अल्प कालावधी असेल तर हा मानवी देह कसा आहे? अनिमिष क्षेत्र, अनिमिष आहे. डोळ्याची पापणी नव्हे इतकं सुद्धा याचा भरोसा नाहीये. आणि हा देह काय? क्षेत्र आहे. क्षेत्र शब्दाचा पहिला प्रथम उपस्थित अर्थ म्हणजे भूखंड असा आहे. परंतु पारमार्थिक विभागामध्ये क्षेत्र शब्दाचा अर्थ शरीर आहे. अगदी भगवंतानेच अर्जुनाला सांगितले क्षेत्र क्षेत्रज्ञ योगामध्ये, इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते. अर्जुना, हे जे शरीर आहे क्षेत्र असं म्हणा. चला, इथपर्यंत आपण आलो. बर, हे देहरूपी मानवी देहरूपी क्षेत्र कसं आहे? तर नैमिष, जिथे नेहमी अर्थात चाकाची धाव शांत झालेली आहे. मग प्रश्न निर्माण होतो, कोणत्या चाकाची धाव या ठिकाणी शांत होते? तर त्याचं उत्तर आपल्याला देता येईल, कालचक्राची धाव या शरीराच्या ठिकाणी येऊन शांत होणारी आहे. कालचक्र कसं आहे? या चक्राचं वर्णन आहे, ज्याला 12 आऱ्या आहेत. त्या 12 आऱ्या म्हणजे असलेल्या 12 राशी आहेत, 12 महिने आहेत. हेच या कालचक्राच्या 12 आऱ्या आहेत. मला विचारायचं, हे कालचक्र कधीतरी थांबलंय का हो? कालचक्र हे कुणाकरताही थांबत नाही. कधीही कुठेही न थांबणारं कालचक्र. या कालचक्राच्या ओघामध्ये लाखो करोडो जन्म जातात, योनी निघून जातात, परंतु हे चक्र कुठेही थांबत नाही. मग प्रश्न निर्माण होतो, हे कालचक्र कुठेच थांबत नाही का? नाही, म्हणलं थांबतं ना, एक ठिकाणी थांबतं. कुठे थांबतं? तर नैमिष क्षेत्रामध्ये हे कालचक्र थांबतं. मग हा नैमिष क्षेत्र कोणता आहे? हा मनुष्य देह हे नैमिष क्षेत्र आहे, लक्षात घ्या. कारण याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कुठे. या एका मानवी देहा व्यतिरिक्त अन्य कोणत्याही योनीमध्ये कालचक्र, जन्म मरण अनर्थ परंपरा थांबवण्याचं सामर्थ्य नाही आहे. हा एकमेव देह मात्र असा आहे की मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जर आपण योग्य साधना केली, संतांची संगती आपल्याला प्राप्त झाली, त्यांना आपण शरण गेलो, त्यांची सेवा करून त्यांच्याकडनं श्रवण घडलं, मनन घडलं, घडलं, निश्चयापर्यंत आपण गेलो, तर तत्वमसी इत्यादी महावाक्यांच्या उपदेशाने पाठीमागे लागलेली जन्म मरणाची अनर्थ परंपरा हे कालचक्र या ठिकाणी येऊन थांबतं. ज्ञानोबा यांच्या ओवीने सांगतो, तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. याच शरीराने पुन्हा पुन्हा शरीराला येणं हे सरे थांबतं, येण्या जाण्याकरता चिरा पडून जातो. तुकोबरायांचं प्रमाण याला आहे, तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. हे कुठे कोणत्या देहामध्ये शक्य आहे महाराज? हे फक्त या मनुष्य देहातच शक्य आहे. आणि म्हणून अशा या नैमिष असलेल्या परंतु अनिमिष क्षेत्रामध्ये या जीवाने साधना केली पाहिजे. नैमिषे निमिष क्षेत्रे ऋषय शौनकादया साधना करण्याकरता बसली. आणि असे साधना करण्याकरता बसलेले असताना त्या शौनकादिकांनी विचार केला की दुपारपर्यंत तर आपण यज्ञ, याग, देवाचं पूजन, नामस्मरण इत्यादी प्रकारची साधना करणार आहोत. हे सत्र आहे. सत्र कशाला म्हणतात? 2-4 दिवसाचा सप्ताह केला की त्याला सत्र म्हणत नाहीत, तर हजारो वर्षपर्यंत जो चालणारा असतो त्याला सत्र म्हणतात, दीर्घकालीन. मग हजारो वर्षपर्यंत चालणारा याचा अर्थ काय आहे? पिढ्यान पिढ्या सातत्याने हीच साधना पुढे चालू आहे, त्यामध्ये परंपरा आहे. हा त्याच्या पाठीमागचा भाव आहे. मग दुपारची वेळ आहे, दुपारच्या वेळेमध्ये आपल्याला काही कार्य नाही आहे, मग त्यावेळेला आपण काय करावं? तर या सगळ्या ऋषी मुनींना जाणवलं की दुपारच्या कालावधीमध्ये जर भगवंताच्या कथा, भगवंताचं चरित्र आपल्याला श्रवण करायला मिळालं तर आपलं अंतःकरण परिशुद्ध होईल. कर्माने अंतःकरणाची शुद्धी आहे. कर्म कशा करता करायचं असतं? चित्तस्य शुद्धये कर्म न तु वस्तुपलब्धये वस्तु सिद्धिर्विचारेण न क्वचित कर्म कोटिभे.
चित्ताच्या शुद्धीकरताच निष्काम कर्मयोगाचं चिंतन शास्त्रकारांनी केलेलं आहे. परंतु कर्माच्या माध्यमातून सुद्धा चित्तशुद्धी लवकर होईल याची शाश्वती देता येत नाही. पण ती चित्तशुद्धी भगवंताच्या चरित्र कथा श्रवणाने ताबडतोब होते. हे भगवंताच्या गुणवर्णनाचं विशेष महत्व आहे. म्हणून आपल्याला असं पाहायला मिळतं, प्रविष्ट कर्णरुंध्रेण स्वानाम भाव सरोरुहम. तो परमात्मा काय करतो? कर्णरंध्रेण प्रविष्ट, दोन्ही कानांच्या माध्यमातून आत प्रवेश करतो, हृदयापर्यंत जातो आणि हृदयामध्ये असलेला जो काम आहे त्या कामाला बाहेर काढून स्वतः त्या ठिकाणी अधिष्ठित होत असतो. हे भगवंताचं वैशिष्ट्य आहे. तो कानाच्या माध्यमातून आपल्या हृदयापर्यंत पोहोचतो. प्रविष्ट कर्णरंध्रेण. किंबहुना महाराज म्हणतात, महामळे मन होते जे गादले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. हा कशाचा परिणाम आहे? या श्रवण भक्तीचा परिणाम आहे. आणि म्हणून या सगळ्या ऋषी मुलांनी ठरवलं की आपल्याला ऐकायचं, पण ऐकण्याकरता कोण आपल्याला सांगेल? कारण की श्रवण भक्ती अशी आहे, वक्ता असेल तर श्रोत्याला किंमत आहे आणि श्रोता असेल तर वक्त्याला किंमत आहे. हे परस्पराश्रयी भक्ती आहे. वक्ता आहे परंतु श्रोताच नाही, सांगेल कुणाला? आणि श्रोता आहे परंतु वक्ताच नाहीये, ऐकेल कुणाचं? ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत? परस्पराश्रयी आहेत. आणि म्हणून त्या भगवंताच्या शरण गेलेले असताना भगवंताच्या इच्छेप्रमाणे सूतांचं त्या ठिकाणी आगमन झालं. आलेल्या सूतांना नमस्कार केला शौनकादिक ऋषींनी आणि प्रश्न विचारला की महाराज, आम्ही या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत, साधना करण्याकरता आलेलो आहोत. म्हणजे याचा दुसरा अर्थ आहे, मनुष्य देहामध्ये आम्ही आलोय आणि मनुष्य देहामध्ये कशा करता आलोय? साधना करण्याकरता आलेलो आहे, विषयोपभोग करण्याकरता आलेलो नाहीये. तर कृपा करून आम्हाला सांगा, आम्ही आमच्या साधनेचा आरंभ कसा करावा, परमार्थ आम्ही कसा करावा? आणि या प्रश्नाला अनुलक्षून सूतांनी दिलेलं उत्तर फार गोड आहे. स्यान महत सेवया विप्रा पुण्यतीर्थ निषेवणात. साधनेचा आरंभ पहिली पायरी सांगितलेली आहे पुण्यतीर्थ निषेवणात. जे पवित्र तीर्थक्षेत्र आहे त्या पवित्र तीर्थक्षेत्री आपण जा, त्या ठिकाणी तीर्थयात्रा करा, असं आहे. तीर्थयात्रा का करावी? तीर्थयात्रेचे प्रकार किती आहेत? पुष्कळ काही विचार करण्यासारखी बाब आहे. मदालसेने देखील आपल्या पुत्रांना हाच विचार सांगितला, उठी पुत्रा जाई बाळा, तीर्थे रे हिंड, साधू आणि संत तेथे असती बा उदंड, तया माझी आत्मज्ञाने झोका न बोले वितंड, तो तू श्री गुरु करी तो तुझं बुजविल प्रचंड, चेई तुरे तानुलिया जाई बाळा श्री गुरु शरण. बाळा जा, तीर्थयात्रा कर. मग ही तीर्थयात्रा करायची तर तीर्थयात्रा कशी करायची? तर चिंतन आपल्याला सांगितलेलं आहे. 5 प्रकाराने तीर्थयात्रा ही केली जात असते. तिथे 5 अंग आहेत. पहिलं अंग आपल्याला सांगितलेलं आहे, त्या ठिकाणी जाऊन जाणं म्हणजे अभिगमन, हे पहिलं अंग आहे. दुसरं अंग आहे उपादान, तिसरं अंग आहे इज्जा, चौथं अंग आहे स्वाध्याय आणि 5वं अंग आहे योग. अशा 5 अंगांच्या माध्यमातून ती तीर्थयात्रा होत असते. अभिगमन या शब्दाचा अर्थ काय आहे? अभिगमन याचा अर्थ त्या तीर्थापर्यंत, त्या देवापर्यंत जाणं, याला अभिगमन असं म्हणतात. गमन शब्द आला की नाही त्याच्यामध्ये, जाणं आहे की त्याच्यामध्ये आहे, त्याला अभिगमन म्हणतात. पण गंमत अशी आहे, तीर्थयात्रेला जायचं ही गोष्ट मान्य आहे, पण ते सुद्धा कसं जावं हे कळालं पाहिजे. शास्त्रकारांनी सांगितले पायी तीर्थयात्रा घडो. तीर्थयात्रा करायची, परंतु ती कशी करायची? पायी केली पाहिजे. आपण पायी तीर्थयात्रा केली तर तीर्थयात्रेचं जेवढं फळ शास्त्राने वर्णित आहे तेवढं पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत असतं. पण तेच आपण पायी येण्याच्या ऐवजी जर वाहनाने आलो, गाडी घोड्याने आलो, तर शास्त्रकार सांगतात त्यातलं अर्ध फळ समाप्त होत असतं. तदर्थंतु याने गाडीने गेलो की अर्ध फळ गेलं. आता 100% 50% गेलं, राहिलं किती? 50% राहिलं. त्याच्यामध्ये सुद्धा तीर्थक्षेत्रावरती जाऊन जर आपण पायामध्ये चपला बुट घालून फिरलो तर त्यातलं अर्ध जात असतं. आता पहिलेच गाडीने गेल्यामुळे अर्ध गेलं होतं, 50%च राहिलं होतं. 50%पैकी आता
चपला घालून फिरल्यामुळे 50% गेलं, राहिलं किती? 25% राहिलं. तदर्धन तैल मांसाभ्याम. त्यातही आपण त्या तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर तीर्थात स्नान करत असताना अंग रगडून स्नान केलं, आपले कपडे त्या तीर्थामध्ये आपण पिळले, त्या तीर्थामध्ये धुतले, काही आपण तेल वगैरे लावलं, अभ्यंग वगैरे केलं, तर त्यातलं अर्ध जातं. आता राहिलंच होतं किती? 25%. त्यातलं अर्ध गेलं, राहिलं किती? 12.5% राहिलं. आणि तीर्थक्षेत्रावर जाऊन जर आपण प्रतिग्रह केला, कुणाकडनं काही घेतलं, खोटं बोललो, किंबहुना विषयोपभोग घेतला, तर सर्वम हरती मैथुने, जे आहे नाही शिल्लक राहिलेलं ते सगळं समाप्त होत असतं. म्हणजे तीर्थयात्रेला जायचं ही गोष्ट मान्य आहे, परंतु कसं गेलं पाहिजे हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून अभिगमन हे पहिलं अंग आहे. म्हणून संतांनी सुद्धा आपल्याला सांगितलं, गात जागा प्रेम मागा विठ्ठला. तीर्थयात्रेला चाललाय, देवाकडे चाललाय, संतांकडे चाललाय, तर गात जागा म्हणजे भगवंताचं नामस्मरण करीत जा. परंतु गंमत अशी आहे, बरेच जण अशी एक गात जागा प्रमाण घोळून म्हणतात, परंतु जाताना मात्र खात जागा असेच म्हणतात. मला एक जण भेटले, त्याने सांगितलं, महाराज असं वाटतं तर 4 महिन्यांनी वारी असली पाहिजे. म्हटलं का रे बाबा? त्याने सांगितलं, काही नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. घरात जे खायला मिळत नाही ते वारीमध्ये खायला मिळतं, म्हणजे रोज नवीन वेगवेगळं खायला मिळतं. त्याच्याकरता 4 महिन्यातून एकदा वारी असली तरी बरी म्हणे. आता मला विचारायचं, याची भूमिका काय आहे बाबा? असं नाही. अभिगमन हे पहिलं अंग आहे. अभिगमन झाल्यानंतर दुसरं अंग तीर्थयात्रेचं आपल्याला सांगितलेलं आहे उपादान. उपादान म्हणजे काय आहे? तर देवाच्या पूजेकरता लागणारं जे साहित्य आहे ते सगळं साहित्य गोळा करणं, ते सगळं एकत्रित करणं, पान, फळ, फूल इत्यादी सगळ्या गोष्टी एकत्र करणं, याला म्हणायचं उपादान. हे दुसरं अंग आहे. तिसरं अंग आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे इज्जा. इज्जा या शब्दाचा अर्थ आहे साक्षात देवाची पूजा त्या ठिकाणी करायची आहे. चौथा अंग सांगितलेलं आहे स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे काय आहे? त्या ठिकाणी राहून निवास करून भगवंताचं नामस्मरण करायचं. तीर्थक्षेत्री गेला, देवाला नमस्कार केला आणि लगेच माघारी जर परतलात तर तीर्थयात्रेचं पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत नसतं. ती तीर्थयात्रा मानली जात नाही, घडत नाही. म्हणून शास्त्रकारांनी सांगितलंय, कोणत्याही तीर्थक्षेत्रावर जाल तर त्या ठिकाणी आपण मुक्काम केला पाहिजे. किती मुक्काम केला पाहिजे? तर 3 रात्री वसेत असं वर्णन केलेलं आहे. एक 3 दिवस पर्यंत त्या ठिकाणी आपला निवास झाला पाहिजे. काय आहे? शास्त्रकारांनी एक असा विचार मांडलेला आहे, एखाद्या तीर्थक्षेत्री जर 9 महिने आपला निवास झाला तर त्याला कल्पवास असं म्हणा. पण 9 महिने मोजत असताना कसे मोजायचे हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. काही जण म्हणतात, महाराज दरवर्षी मी चातुर्मासाला पंढरपुरामध्ये राहतो. 2 वर्षाचे 2 चातुर्मास किती झाले? 8 महिने. आणि 3ऱ्या वर्षाचा 1 चातुर्मासातील 1 महिना झाले किती? 9 महिने. झाला आमचा कल्पवास. असं चालत नाही. ज्याप्रमाणे जीव मातृगर्भामध्ये त्याचं आगमन झाल्यानंतर मातृगर्भामध्ये सलग 9 महिने राहतो का नाही? तर असं कधी होतं का? 4 महिने मातृगर्भात राहिला, नंतर नव्हता, पुन्हा 4 महिने आला, असं कधी होतं का? नाही. सलग 9 महिने तो मातृगर्भात राहतो. त्याप्रमाणे तीर्थरूपी मातेच्या कुशीमध्ये सलग 9 महिने जर तो राहिला तर त्याला कल्पवास असं म्हणतात. नाही 9 महिने राहता आलं, कमीत कमी 3 दिवस पर्यंत राहावं. आणि नुसतं राहायचं नाही महाराज, तर 3 दिवस राहून त्या ठिकाणी त्याने नामस्मरण करायचं असतं, साधना करायची असते. असा जो काही अंगाचा भाग याला स्वाध्याय असं म्हटलं गेलेलं आहे. तर बरेच जण आपल्याला असे पण पाहायला मिळतात की तीर्थक्षेत्रावर जातात, 3-3, 4-4 दिवस राहतात, परंतु 4 दिवस राहून त्याच्यामध्ये नामस्मरणाचा कुठेच पत्ता नसतो. तिथे जाऊन झोप मात्र भरपूर घेतात. सांगतात घरी गेल्यानंतर काय पुन्हा कामच करावं लागणार आहे, त्यापेक्षा इथे निवांत आहे. त्यांच्याकरता प्रमाण असतं, पडोनी राही ना तये ठाई, उगाच संतांची आहे पायी. अरे बाबा, हे कोणत्या पद्धतीने लावायचं हे कळालं पाहिजे माणसाला. स्वाध्याय. आणि
शेवटचं अंग सांगितलेलं आहे योग. योग या शब्दाचा अर्थ आहे ध्यान. त्या भगवंताचं चिंतन त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे. म्हणजे या 5 अंगांनी तीर्थयात्रा घडत असते. आता थोडा विचार करा, हे तीर्थयात्रेचे अंग आपण दिंडी घेऊन आलात तर दिंडीमध्ये आपच सहजगत्या साध्य झाले की नाही? व आपण दिंडी पायी घेऊन आलात, अभिगमन झालं. इथे आल्यानंतर आपण नाथ महाराजांच्या दर्शनाकरता जाताना शास्त्राचा नियमच आहे की रिकाम्या हाताने जायचं नाही, म्हणून काहीतरी सोबत घेऊनच जातो. फुलं म्हणा, तुळस म्हणा, काही का होईना, म्हणजे उपादानही झालं, नाथ महाराजांचं दर्शन घेतलं, इच्छा झाली. त्यानंतर आपण या ठिकाणी हरिपाठ करतो, हरिकीर्तन करतो. म्हणजे स्वाध्याय नावाचं जे काही नामस्मरण नावाचं जे काही अंग आहे ते साध्य होतं. आणि थोडा का होईना वेळ काढा आणि अंतःकरणपूर्वक एकाग्र चित्ताने शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचं, निवृत्तीनाथ महाराजांचं चिंतन करा. याला योग असं म्हणा. अर्थात या दिंडीच्या माध्यमातून हे 5ही योग जे आहेत ते आपल्याला साध्य होतात. आणि अशा रीतीनेच तीर्थयात्रा हे केली पाहिजे, ही अत्यंत महत्वाची बाब आहे. म्हणून शौनकांना सुतांनी पहिली गोष्ट सांगितली, परमार्थाची सुरुवात जर कोणती असेल, तीर्थयात्रा ही पहिली सुरुवात आहे महाराज. आपण पहिल्या टप्प्यामध्ये आहोत. 4 अवस्था आपल्याला सांगितलेल्या आहेत. उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, अधमा प्रतिमा पूजा, तीर्थयात्रा धमाधमा. पहिली पायरी जर कोणती असेल तर ती तीर्थयात्रा आहे. ज्याची अवस्था ध्यान धारणा करण्याची, त्याने ध्यान धारणा करावी, त्याने तीर्थयात्रा केली नाही केली फरक पडत नाही. ज्याची अवस्था सहजावस्थेला प्राप्त झालेली आहे त्याने तीर्थयात्रा केलीच पाहिजे, अशातला कुठलाही भाग नाही आहे. परंतु आपल्यासारखा जो सामान्य आहे, जो चित्तशुद्धी करता धडपडतोय आहे, त्याने मात्र आपल्या चित्तशुद्धी करता, आपल्या ठिकाणी ती पात्रता सिद्ध होण्याकरता, अधिकार संपादन होण्याकरता सर्वात पहिले तीर्थयात्राच केली पाहिजे. ही अत्यंत महत्वाची बाब आहे. तर ज्ञानोबरायांनी देखील सांगितलं, तीर्थप्रती भाव धरी दे करुणा, शांतीदया पाहुणा हरी करी. तीर्थव्रताच्या ठिकाणी आपण भाव धारण करा. चला इथपर्यंत आपण आलो, तीर्थयात्रा केली पाहिजे, तीर्थक्षेत्रापर्यंत आपण येतोय. गंमत अशी आहे, अलीकडे एक दुसरी गोष्ट निर्माण झाली आहे. कोणत्याही गावाच्या पाठीमागे नाव लिहिलं जातंय, श्री क्षेत्र, तीर्थक्षेत्र असं नाव लिहिलं जातं, परंतु असं चालत नाही. तीर्थक्षेत्र म्हणावं कुणाला, याचा विचार करत असताना शास्त्रकारांनी काही निर्बंध दिलेले आहेत. पहिला निर्बंध असा दिलेला आहे, त्या क्षेत्राचं महिमान वेदामध्ये गायलेलं असलं पाहिजे. वेदामध्ये त्याचं वर्णन असलं पाहिजे. पुराण प्रतिपादित ते क्षेत्र असलं पाहिजे. एक, त्या ठिकाणी पुराण प्रतिपादित तीर्थ असलं पाहिजे. 2, त्या ठिकाणी वेदबोधित देवता असली पाहिजे. 3, आणि त्या ठिकाणी संतांचं येणं जाणं असलं पाहिजे, संतांनी त्याचं वर्णन केलेलं असलं पाहिजे. ही लक्षणं ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील त्याच क्षेत्राला आपल्याला तीर्थक्षेत्र असं म्हणता येतं. आणि त्र्यंबकेश्वर क्षेत्राचा जर आपण विचार करायला गेलो ही सगळी लक्षणं आपल्याला या क्षेत्राच्या संबंधाने पाहायला मिळतात. वेदबोधित देवता असली पाहिजे. भगवान त्र्यंबक राजांचा जर आपण विचार केला तर वेदबोधित देवता या ठिकाणी आहे. आपण महामृत्युंजय मंत्र ऐकतो की नाही? त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम, सगळ्यांना मंत्र पाठ आहे. तर हा मंत्र वेदामधला मंत्र आहे. त्या मंत्रामध्ये प्रतिपादित असलेली देवता या ठिकाणी आहे, म्हणजे वेदबोधित दैवत या ठिकाणी आहे. बर, तीर्थ असलं पाहिजे आणि ते तीर्थ सुद्धा कसं असलं पाहिजे? पुराण प्रतिपादित तीर्थ असलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण तीर्थांचा जर विचार केला तर कुशावर्त तीर्थ आहे. फक्त कुशावर्त एकच तीर्थ आहे असं नाही आहे. या त्र्यंबकेश्वरामध्ये तीर्थ पंचक सांगितलेलं आहे. म्हणून असं वर्णन आहे, गंगाद्वारे कुशावर्ते, बिल्वके नील पर्वते, स्नात्वाच कणखले तीर्थे, पुनर्जन्मन विद्यते. असे 5 तीर्थ या ठिकाणी आहेत. गंगाद्वार, कुशावर्त, बिल्वतीर्थ, नीलतीर्थ आणि कणखल तीर्थ, असे 5 तीर्थ आहेत. त्या नील पर्वताच्या पाठीमागे जर गेला एक बिल्वतीर्थ आपल्याला पाहायला मिळतं.
पण ब्रह्मवैवर्त पुराणाचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये त्र्यंबकेश्वर ते नाशिक काळाराम मंदिरापर्यंत गोदावरी रामकुंडापर्यंत 100हून अधिक तीर्थांचं वर्णन केलेलं आहे. काही तीर्थ प्रगट आहेत आज, काही तीर्थ अप्रगट आहेत, परंतु गावामध्ये सुद्धा अवतीभोवती जी आहे अनेक प्रकारचे तीर्थ या ठिकाणी आहेत. आणि या सगळ्या तीर्थांचं वर्णन कुठे आहे तर ब्रह्मवैवर्त पुराणात आहे, ब्रह्मांड पुराणात आहे, पद्म पुराणात आहे, त्यानंतर स्कंद पुराणामध्ये आहे. या सगळ्या पुराणांमध्ये हे तीर्थ प्रतिपादित आहे. हे दुसरं लक्षण पण आलं की नाही आलं. त्यानंतर तिसरं लक्षण सांगितलेलं आहे की त्या क्षेत्राचा महिमा संतांनी गायलेला असला पाहिजे तर त्याला तीर्थक्षेत्र म्हणता येईल. त्र्यंबक क्षेत्राचं वर्णन अनेक संतांनी केलेलं आहे. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी केलं, संतश्रेष्ठ नामदेवरायांनी केलं, अनेक संतांनी आपल्याला केलेलं पाहायला सापडतं. आणि चौथं लक्षण आहे संतांचं त्या ठिकाणी येणं जाणं असलं पाहिजे, वास असला पाहिजे. तर फक्त संत नाही, संतराज, दयाचे नाव तीर्थराव असं ज्यांना म्हणावं असे सद्गुरू श्रीमन निवृत्तीनाथ महाराज या ठिकाणी संजीवन समाधिस्थ आहेत, विराजमान आहेत. ही सगळी लक्षणं या क्षेत्राच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून याला तीर्थक्षेत्र असं म्हणायचं. म्हणजे सार्थ रीतीने असलेलं तीर्थक्षेत्र आहे. किंबहुना त्रिवेणी संगमाला विशेष महत्व आहे की नाही. ज्ञानोबरायाने सुद्धा त्याचा विचार मांडला. त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामाच्या ठिकाणी चित्त नसेल तर ते व्यर्थ होतं. हा भाग जरी निराळा असेल तरी सुद्धा त्रिवेणी संगमाचं विशेष महत्व आहे. वेदाने त्याचं असं वर्णन केलेलं आहे की ज्या ठिकाणी गंगा यमुना सरस्वती या एकत्र झालेल्या आहेत त्या ठिकाणी जर आपण पुडी दिली तत्राप्लुतः दिवमुत्पतन्ति, तिथे स्नान करणारा हा स्वर्गाला प्राप्त होतो, त्याला उत्तम गती प्राप्त होते. बघा गंमत कशी आहे की तिथे त्रिवेणी संगमात स्नान करायचं असेल ना तर इतर ठिकाणी आपण ज्यावेळेस स्नानाला जातो कुठेतरी नदीच्या काठावर स्नान असतं आणि शास्त्रकारांनी निर्णय दिलेला आहे आपली बेंबी पुढे इतक्या पाण्यामध्ये जाऊन स्नान करावं. तीर्थामध्ये पोहायचं नसतं, जरी पोहता येत असेल तरी तिथपर्यंत जाऊन फक्त स्नान करायला परवानगी दिलेली. पण त्रिवेणी संगमात जर स्नान करायचं असेल तर ते असं काठावर स्नान नसतं महाराज. होडीमध्ये बसून आपल्याला काही अंतर आत जावं लागतं आणि मग तिथे 2 होड्या नावा जवळ जवळ उभ्या केलेल्या, त्याच्यामध्ये असलेला साधारणतः 2x2चा ओंडका, हाताला धरायला दोरी आणि त्या ओंडक्यावरती आपण उभं राहायचं. आपलं ओझं पडलं, वजन पडलं की तो ओंडका खाली जातो आणि मग आपल्याला स्नान करता येतं. पण गंमत अशी आहे आजूबाजूला जर पाहिलं तर भरपूर पाणी असतं, ओंडका खाली जातो, आपला जीव वरती जायला लागतो. अशी परिस्थिती त्या ठिकाणी होते. सोपं आहे गावात त्रिवेणी संगमात स्नान करणं अत्यंत कठीण आहे. पण तसा त्रिवेणी संगम जर आपण पाहिलं तर त्र्यंबकेश्वरला आहे. देव, तीर्थ आणि संत हा त्रिवेणी संगम आपल्याला त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि म्हणून या तीर्थावरती येणं हे फार मोठं भाग्य आहे. असं आहे. पंढरपूरला जर आपल्याला जायला मिळालं तर समजावं मागच्या काही जन्मांची पुण्य सामग्री आपलं फळ देण्याला उदित झाली, उदयाला आली, त्यावेळेला कुठे पंढरपुरी प्रवेश मिळतो. कुणीही पंढरपूरला जाऊ शकत नाही. तसं त्र्यंबकेश्वरी येण्याकरता सुद्धा पुण्य सामग्री उदयाला यावी लागते, त्यावेळेला त्र्यंबकेश्वरमध्ये येणं होतं. पद्मपुराणामध्ये श्लोक आहे, यस्य जन्म सहस्राणाम पुण्यम भवती अर्चितम तस्यैव त्र्यंबकं गंतुर बुद्धिर भवती नान्यथा. ज्याची 1000 जन्मांची पुण्य सामग्री उदयाला आलेली आहे त्याची त्र्यंबकेश्वरी जाण्याकरता बुद्धी होते. बुद्धीचा शब्द वापरलाय. तस्यैव त्र्यंबकं गंतुम बुद्धी भवती, म्हणजे फक्त त्र्यंबकेश्वरला मला जायचंय असा संकल्प मनात येण्याकरता 1000 जन्मांची पुण्य सामग्री लागते. तर त्र्यंबकेश्वरी यायला किती जन्मांची लागत असेल विचार करा. पण आज आपण त्र्यंबकेश्वरी आलात याचा अर्थ निश्चितपणे आपण काहीतरी पूर्वजन्माचं भाग्य घेऊन आलो, म्हणून आपल्याला या भूमीमध्ये प्रवेश मिळाला, इथपर्यंत आपल्याला येता आलं. महाराज तुम्हाला खोटं वाटेल, आजूबाजूला पेठ, हरसूल वगैरे हा विभाग आहे.
या विभागामध्ये आजही अशी काही मंडळी आहेत 60-60, 70-70 वर्ष झाली, अगदी हाकेच्या अंतरावरती आहेत, तास 2 तासाच्या अंतरावरती आहेत, परंतु इतकं आयुष्य झालं तरी सुद्धा त्यांनी कधीही त्र्यंबकेश्वर पाहिलं नाही अशी मंडळी आजही आहेत. या भागामध्ये आपण जाऊन बघा, विचारा, काही जर सांगतील नाही बाबा आम्हाला बाजाराला जर जायचं असेल ते मोखाड्याला जातात, दुसरीकडे जातात, परंतु त्र्यंबकला कधी आले नाही. का येऊ शकले नाही? त्याचं एकमेव कारण आहे, त्र्यंबकेश्वर मध्ये येण्याचं भाग्य नाही, तेवढं पुण्य नाही, म्हणून या भूमीमध्ये प्रवेश मिळाला नाही. म्हणून आज आपण भाग्यवान आहात, इथे आपल्याला प्रवेश मिळाला. पहिलं अंग आपल्याला साध्य झालं, पुण्यतीर्थ निषेवनात. परंतु फक्त पुण्यतीर्थावर गेलं म्हणजे सगळं होतं असं नाही आहे. सूतांनी दुसरी गोष्ट ती सांगितली, दुसरं ते साधन सांगितले, ते अत्यंत महत्वाचं साधन सांगितलंय. तीर्थक्षेत्रावरती जाऊन स्यान महत् सेवया, महापुरुषांची संतांची सेवा जी आहे ती त्या ठिकाणी करायची आहे. काय आहे? आपल्याला मोक्ष पाहिजे आहे ना, तर मोक्षाचं द्वार काय आहे? तर मोक्षाचं द्वार महापुरुषांची सेवा आहे. ज्ञानोबरांनी विचार मांडला, जे ज्ञानाचा पुरठा तेथ सेवा हा दारवंठा. सेवा हा दारवंठा. ज्ञानोबरांनी सुद्धा विचार मांडलाय की नाही, देवाची हे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीच्या दिशेने. मग प्रश्न निर्माण होतो, द्वार म्हणजे काय? देवाचं द्वार कोणतं? तर सामान्यतः या द्वार शब्दाचा अर्थ आहे प्रवेशाचं साधन. ज्याच्या माध्यमातून प्रवेश केला जातो त्याला काय म्हणतात? दार म्हणतात. म्हणजे आमच्या त्र्यंबकेश्वर मध्ये घरामध्ये येत असताना दारातून घरात येतात. तुमच्याकडे कशातून येतात हो? घरात दारातूनच येतात ना. घरात तरी यावे, घरात या. कारण की दारातून न येता खिडकीतनं जर आला तर त्याला मालक म्हणत नाही, त्याला चोर म्हणतात. ही महत्वाची बाब आहे. आणि असं प्रवेशाचं साधन काय आहे? मग मोक्ष देवाच्या स्वरूपाच्या ठिकाणी प्रवेश करायचा आहे. त्या प्रवेशाचं पहिलं साधन कोणतं आहे? मनुष्य देह हेच पहिलं साधन. मनुष्य देह मिळाला तर बाकीच्या साधनांचा विचार. मनुष्य देह जर मिळाला नाही तर बाकीच्या कोणत्याही साधनेचा विचारच त्या ठिकाणी नाही. त्यामुळे पहिलं द्वार जर कोणतं असेल तर मनुष्य देह. पण मनुष्य देहानंतरच दुसरं द्वार कोणतं असेल तर ते मात्र संत सेवा आहे. म्हणून भागवतामध्ये असं वर्णन आलंय, महत् सेवाम द्वार माहुः विमुक्ते हे तमोद्वारम योषिताम संगी संगम. स्त्री आणि स्त्रैणांचा संघ हे नरकाचं द्वार आहे आणि महापुरुषांची सेवा, महापुरुषांचा संघ हे मोक्षाचं द्वार आहे. तेथ सेवा हा दारवंठा. मग ज्या संतांची सेवा करायची आहे ते संत सुद्धा आपल्याला कळाले पाहिजेत की नाही? कारण असं होतं, जर आपण संत समजून असंतालाच शरण गेलो तर जीवनामध्ये लाभ होण्याच्या ऐवजी हानी होण्याचा प्रसंग निर्माण होईल. म्हणून ते संत कसे आहेत ते सुद्धा कळणं फार गरजेचं आहे. लक्षणच करावं लागतं त्या ठिकाणी आणि लक्षणेने जाणून घ्यावं की हा संत महात्मा आहे, मग त्याला आपण शरण गेलं पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं, अंतरंगाची साधना न पाहता बहिरंग पाहून, आजूबाजूचा असलेला अवडंबर पाहून मनुष्य त्याला भुलतो आणि संत म्हणून असंताच्याच पाठीमागे लागतो. परिणामी कल्याण होत नाही. आणि असं असल्यामुळे संतांची लक्षणं थोडीशी विचारात घ्यावी लागतात. बऱ्याच वेळेला असं होतं, लांब लांब जटा वगैरे पाहिल्या की त्या गोष्टी पाहून मनुष्य म्हणतो नाही महाराज मोठे संत आहेत. प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये काही मंडळी गेली, त्यांनी एक महात्मा पाहिले, इतक्या जटा वाढलेल्या होत्या, झोपण्याकरता अंथरूण घालण्याची गरजच नाही, जटाच खाली अंथरायचे आणि त्याच्यावरतीच झोपायचे, असे महात्मा होते. म्हणून असा ज्याने महात्मा पाहिला त्यांनी येऊन सांगितलं, अरे बाबा महात्मा कसा असतो, संत कसा असतो, ज्याच्या जटा भरपूर वाढलेल्या असतात, दाढी भरपूर वाढलेली असते, ज्याला संत महात्मा म्हणतात. मला विचारायचंय, अशा लक्षणाने जर आपण त्या संतांचा विचार करायला गेलो तर होईल का हो? नाही. तुकोबरायांनी या सगळ्यांचा खरपूस समाचार घेतला. महाराज म्हणाले, जर असे केस वाढवलेले आहेत म्हणून जर तुम्ही त्याला संत म्हणत असाल
अर्थात म्हणजे अशी संत नसतातच असंही माझं मत नाही, परंतु केवळ त्या गोष्टीबद्दल तुम्ही संत म्हणत असाल तर जगातला पहिला संत अस्वल असेल. याच्या तरी फक्त डोक्यावरून गालावरच केस वाढलेले आहेत, परंतु अस्वलाच्या मात्र सर्व अंगावर केस वाढलेले आहेत. होऊ शकेल काय हो असं? नाही. काही जणांनी सांगितलं नाही बाबा तसं नसतं. जो गुहेमध्ये राहतो, कड्या कपारांमध्ये राहतो, भीड करून त्याच्यामध्ये राहतो, तो संत महात्मा असतो. महाराज म्हणाले बरोबर आहे तुमचं म्हणणं. मग असं जर असेल तर जगामध्ये जे उंदर आहेत त्यांना संत म्हणा. उंदरांना काय कमी आहे? उंदराचं तरी काम काय आहे? कुठेतरी जमीन पोखरतो, बीळ करतो, त्याच्यामध्येच राहतो की नाही? होय. काही जणांनी सांगितलं नाही जाऊ दे, याच्यापेक्षा आम्ही असं म्हणतो ज्याने भगवे कपडे परिधान केलेले आहे ना त्याला संत म्हणा. महाराजांनी तर त्याच्यावरती फारच हे केलं. भगवतरी श्वान सहज वेश त्याचा, तिथे अनुभवाचा काय बोध एम पाहू ना. अशा संन्यासापेक्षा ज्ञानोबरायांनी केलेली संन्यासाची जी व्याख्या आहे ही व्याख्या जगामध्ये कुठे आपल्याला पाहायला सापडणार नाही. मी आणि माझे ऐशी आठवण विसरले दयाचे अंतःकरण पार्था, तोच संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझं ही आठवण त्याच्या ठिकाणी दिलेली आहे. बरं का, गंमत अशी आहे, मी कोण याच्यावरती माझं कोण हे ठरत असतं. बऱ्याच वेळेला असं होतं की मनुष्य देहालाच मी म्हणतो, परंतु ज्याच्यावर शास्त्र संस्कार झालेले आहेत, ज्याच्यावरती गुरूंची थोडीफार कृपा झाली, त्यावेळेला तो देहाला मी म्हणत नाही. त्याच्या ठिकाणी तत्वमसी महावाक्याच्या उपदेशाने आत्मज्ञान सिद्ध झालं आणि आत्मज्ञान सिद्ध झाल्यामुळे तो अहम ब्रह्मास्मी या बोधावरती आरूढ होतो. त्यामुळे त्याच्या ठिकाणी मीपणा आहे की नाही? आहे. फक्त एवढंच आहे, अनात्म पदार्थाच्या ठिकाणी मीपणा नाहीये, तर आत्मपदार्थाच्या संबंधानेच मीपणा आहे. मग तो अहम देह असं म्हणत नाही, तो म्हणतो अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. पण ज्ञानोबरायांची व्याख्या तर इतकी गोड आहे, ही अहम ब्रह्मास्मी याची सुद्धा आठवण ज्याची समाप्त झालेली आहे, ज्याचं अंतःकरण विसरलेलं आहे पार्था, तो संन्यासीचा. अहम ब्रह्मास्मी म्हणणाऱ्याला सुद्धा ज्ञानोबराय संन्यासी म्हणत नाहीत. हे किती विशेष भूमिका आहे. कारण असं आहे, तसा देहोहम हा बोध हानिकारक आहे, तसा सरते शेवटी अहम ब्रह्मास्मी हा बोध सुद्धा हानिकारक आहे. म्हणून संतांची भूमिका कशी, ज्ञान गिळूनी गावा गोविंद. सगळं ज्ञान पहिले संपादन करावं आणि ज्ञान संपादन केल्यानंतर व्युत्पत्ती आघावी विसरली, सगळी व्युत्पत्ती विसरून जायची. मी ब्रह्म आहे ही सुद्धा भावना ठेवायची नाही. अगदी ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये दृष्टांतपूर्वक हा सिद्धांत मांडलाय. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसे. अग्नी काय करतो? आपण कापराला अग्नी लावला की तो अग्नी कापराला जाळतो. पण मला विचारायचं आहे, कापराला जाळून अग्नी शिल्लक राहतो का? नाही. तर कापराला जाळता जाळता तो अग्नी सुद्धा जो आहे स्वतःला जाळत जातो आणि स्वतः समाप्त होतो. कापूर संपला, अग्नी सुद्धा संपला. हे जसं आहे त्याप्रमाणे अहम ब्रह्मास्मी ही जी वृत्ती आहे, अहम देह या वृत्तीला समाप्त करते. पण त्या वृत्तीला समाप्त करीत करीत एक क्षण असा येतो की अहम ब्रह्मास्मी ही सुद्धा वृत्ती त्या ठिकाणी पूर्णतया समाप्त होऊन जाते. आणि ज्या वेळेला ही स्थिती प्राप्त होते की अहम ब्रह्मास्मी हे सुद्धा आठवण राहत नाही, त्यावेळेला त्याला संन्यासी म्हणायचे, त्यावेळेला त्याला साधू संत महात्मा असं म्हणायचं आहे. मला सांगितलं तात्पर्य काय आहे की असा जो महात्मा असेल त्याला खरं आपण संत असं म्हणायचं आहे. आणि असं संतत्व जे आहे की ज्याच्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी ही सुद्धा भूमिका राहिलेली नाहीये, असं संतत्व नावाप्रमाणे आणि अवस्थेप्रमाणे जर आपल्याला कुठे पाहायला सापडत असेल तर ते विश्वगुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांकडे आहे. मी सगळी भूमिका याच्याकरता मांडत होतो. नावच काय आहे? निवृत्ती. म्हणून निवृत्तीचं वर्णनच असं आहे की जो कधीही वृत्तीवरती न येणारा महात्मा. निवृत्ती जया राणीव, निवृत्ती जया बरव, हे सगळं वर्णन आपण बघा. निवृत्ती आहे, कोणत्याही वृत्तीवर नाही, वृत्तीच त्या ठिकाणी बाधित झालेली आहे, असा महात्मा म्हणजे सद्गुरु श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज.
वाटतं तेवढं सोपं नाहीये. निवृत्तीनाथ महाराजांचं चिंतन वेगवेगळ्या अंगाने आपण करा. तत्वज्ञानाच्या अंगाने निवृत्तीनाथ महाराज वेगळे आहेत. व्यावहारिक जबाबदारी सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून निवृत्तीनाथ महाराज वेगळे आहेत. एका अनाथाला सनाथ करण्याच्या दृष्टिकोनातून निवृत्तीनाथ महाराज वेगळे आहेत. काय निवृत्तीनाथ महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं नाही? किंबहुना माणसाला जर समृद्ध जीवन जगायचं असेल तर त्या माणसाने निवृत्तीनाथ महाराजांचं चरित्र बारकाव्याने चिंतन करावं. जबाबदारी सुद्धा म्हणजे एका बाजूला परमार्थ मार्गातील उच्च असलेला महात्मा, परंतु व्यवहाराच्या दृष्टिकोनातून सुद्धा किती चोख आहे हे आपल्याला पाहायला मिळेल निवृत्तीनाथ महाराजांच्या जीवनातून. बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये असं होतं, माणसं म्हणतात नाही बाबा आता आम्ही या मार्गाला आलो तिकडचं आम्ही काहीच पाहणार नाही. आपल्यावरच्या असलेल्या जबाबदाऱ्या झटकून टाकतात. फक्त कशाच्या नावाखाली? आम्ही पारमार्थिक आहोत ह्या नावाखाली. परंतु परमार्थ करत असताना सुद्धा व्यवहारातली जबाबदारी झटकायची नसते आणि ती कशी पार पाडायची असते याचं उत्तम आदर्श उदाहरण निवृत्तीनाथ महाराज आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्ताचा निर्णय घेतला. प्रश्न निर्माण झाला, मुलांना सांगून जायचं की मुलांना झोपेत असतानाच ठेवून जायचं? शेवटी मातृहृदय आहे. विठ्ठलपंत तर म्हणाले होते मुलांना न कळवताच आपण द्यावं, त्यांना वाईट वाटेल. पण आईने सांगितलं नाही, शेवटच्या क्षणाला का होईना, एकदा का होईना माझ्या मुलांना मला बोलू देत तर खरी. पुढची मुलं आहेत ती आणि सामान्य नाही आहेत. त्याही वेळेला ज्ञानोबरायांचा स्वभाव कसा असणार आहे. आणि उठवलं रात्री महाराज. निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबराय, सोपन काका, मुक्ताबाई आणि पहिले निवृत्तीनाथांना जवळ घेतला. निवृत्ती, एक लक्षात ठेव, तुम्हाला समाजाने स्वीकारावं, तुमचं आयुष्य सुखी व्हावं याकरता म्हणून आम्ही देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता निघालो आहे. आई वडिलांची भूमिका काय असते? मुलांचं कल्याण व्हावं याच्याकरता आपलं जीवन सुद्धा समर्पण करायला तयार होतात. पण निवृत्ती, एक लक्षात ठेव, आम्ही दोघंही गेल्यानंतर त्या भावंडांना आधार कोणाचाच नाही रे. त्या सर्वांमध्ये तू मोठा आहेस. त्यामुळे आजपासून या भावंडांचं सर्वस्व तू आहेस. आई तू आहेस, वडील तू आहेस, गुरु तू आहेस, मार्गदर्शक तू आहेस. माझा ज्ञाना लागवी स्वभावाचा आहे, त्याचा अंतःकरण दुखावेल असं कधी वागू नको. सोपान माझा हा आतमध्ये कुडणार आहे परंतु बोलून दाखवणारा नाही आहे. म्हणून सोपानाचं अंतःकरण जाणून त्या पद्धतीने वागण्याची जबाबदारी तुझी आहे. मुक्ता थोडीशी फटकळ आहे, परंतु जरी कदाचित रागावली, चिडली, हट्ट केला, माझ्या मुक्तीला मारायचं नाही बरं, तिला सांभाळायचं. एक विचार करा, एक 11-12 वर्षाचे निवृत्तीनाथ महाराज आणि त्यांच्यावरती सगळी विपरीत परिस्थिती असताना ही जबाबदारी सोडून जायचं आहे. एक निवृत्तीनाथ महाराजांचं अंतःकरण काय म्हणत असेल त्या वेळेला? आई वडील उभ्या आयुष्यामध्ये पुन्हा कधी दिसणार नाहीयेत आणि या 3 भावंडांची जबाबदारी आज आपल्यावरती पडते. धैर्याचा महामेरू, निश्चळ मेरू निवृत्तीनाथ महाराज. आणि आई वडिलांना शब्द दिला, काळजी करू नका हे बाबा, मी तुम्हाला वचन देतो, तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी वागेन. आणि बस त्या क्षणापासून समाधी घेईपर्यंतच्या क्षणापर्यंत निवृत्तीनाथ महाराजांनी जे आपलं जीवन पुढे नेलंय हे केवळ फक्त आपल्या आई वडिलांचा शब्द पूर्ण करण्याकरता आहे. काय केलं नाही निवृत्तीनाथ महाराजांनी? विचार करा. बहुना मोठ्या भावाची समाधी अगोदर पाहिजे का लहान भावांची समाधी अगोदर पाहिजे? मोठ्या भावाची समाधी अगोदर पाहिजे. पण नाथ महाराजांचं जीवन बघा, ज्ञानोबरांनी पहिले समाधी घेतली. अरे जे मुलगा अनाथ होता त्या अनाथाला निवृत्तीनाथ महाराजांनी आपल्या कृपा बलाने, सामर्थ्याने जगाची आई बनवलं. बहुना तुम्ही आम्हीच माऊलीला माऊली म्हणावं यात नवल नाही हो. वर्णन किती सुंदर आहे. वेद शास्त्रे देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई. जगाची आई बनवलं, ही कृपा कुणाची आहे? ही सामर्थ्य कुणाचं आहे? हे निवृत्तीनाथ महाराजांचं आहे. म्हणून ज्या वेळेला समाधी घ्यायची ज्ञानोबरायांना, परमात्मा पंढरीनाथ, निवृत्तीनाथ महाराज दोघेही सुद्धा उभे. समाधी स्थळी प्रवेश करण्यापूर्वी
ज्ञानोबराय निवृत्तीनाथ महाराजांच्या समोर आहे. आणि आज ज्ञानोबरायांना ही गोष्ट जाणवते, आज मला जी अवस्था प्राप्त झालेली आहे, जी स्थिती प्राप्त झालेली आहे, ही कुणामुळे प्राप्त झाली आहे? ही निवृत्तीनाथ महाराजांमुळे प्राप्त झालेली आहे. कृतज्ञ भावाने निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात. काय वैभव आहे निवृत्तीनाथ महाराजांचं. आणि पूर्ण आयुष्य, नंतर सोपान काकांची समाधी, मुक्ताबाईंचं निर्याण, आणि तदनंतर मग निवृत्तीनाथ महाराज या ठिकाणी येतात. पूर्ण आयुष्य आपलं सर्व परमार्थ करत असताना सुद्धा प्रापंचिक सर्व जबाबदारी पूर्ण केली की नाही महाराज, तसं जगावं आयुष्य. आणि एवढं सगळं करून पुन्हा या ठिकाणी आहे. का या ठिकाणी आहे त्याची कारण आपल्याला पाहायला मिळतात. माणसाला आयुष्यामध्ये जर कधी सुद्धा समस्या निर्माण झाली, उद्विग्नता आली, दुःख झालं, किंवा आत्यंतिक समाधान हवं असेल, तर त्याच्याकरता पूर्ण जगामध्ये त्याच्याकरता एकच स्थान आहे. आणि ते स्थान जर कोणतं असेल तर आपल्या सद्गुरूंचं असलेले चरणकमल आहे. कुठेही जा, आपल्याला समाधान नाही मिळालं, आपल्या सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक व्हा, शरण जा सद्गुरूंना. त्या ठिकाणी आपल्याला समस्येचं समाधान आहे, आयुष्याचं सर्वस्व त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. या ठिकाणी आपण जर गंगाधर पर्वत पाहिला तर निवृत्तीनाथ महाराजांच्याच सरळ रेषेमध्ये वरती गहिनीनाथांची गुंफा आहे. गुरु परंपरा आपल्याला काय सांगते? गहिणी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोचविले. ज्या वेळेला हा सर्व परिवार उपेक्षित झालेला, कुणाला शरण जावं म्हणून त्र्यंबक राजाला शरण आला. विठ्ठल पंतांची त्र्यंबक राजावर खूप श्रद्धा, नितांत श्रद्धा. अध्ययन झाल्यानंतर तीर्थयात्रा करत असताना त्र्यंबकेश्वरी आल्याचं वर्णन आहे. विवाह झाल्यानंतर संतती होत नाहीये, त्याही वेळेला त्र्यंबक राजाचीच उपासना आहे. आणि संतती झाल्यानंतर सुद्धा ज्या वेळेला समाजाकडनं उपेक्षा आहे, त्या वेळेला आपल्या सर्व मुलांना घेऊन, परिवाराला घेऊन विठ्ठल पंत त्र्यंबक राजाला शरण आलेले आहेत. आणि याच त्र्यंबक राजाला ब्रह्मगिरीला परिक्रमा करत असताना वाघ पाठीमागे लागल्याचं फक्त एक निमित्त झालं, लीला ती. हा संपूर्ण परिवार जो आहे तो विस्कळीत झाला. आणि निवृत्तीनाथ महाराज संरक्षणाच्या निमित्ताने, मिसाने जो एका गुहेत प्रवेश केला, ती गुहा वरती असलेली गहिनीनाथ महाराजांची गुहा आहे. निवृत्तीनाथ महाराजांचा भाग्योदय झाला, सद्गुरूंची प्राप्ती झाली. आणि याच कृपेच्या बलावरती सर्व जबाबदारी पूर्ण केली. परंतु आता प्रश्न निर्माण झाला, जीवनाची पूर्णता तर या ठिकाणी झाली, आता जायचं कुठे, स्थान कुठे आपल्याला? शेवटी निवृत्तीनाथ महाराजांनी निर्णय घेतला की आपल्या सद्गुरूंच्या चरणी आपण या ठिकाणी जावं. आणि म्हणून इतर अन्य लागल तेवढी क्षेत्र असताना सुद्धा निवृत्तीनाथ महाराजांनी समाधी करता स्थान पुन्हा हेच निवडलं. पण किती बारकावे आहेत बघा. शास्त्रकारांनी असं चिंतन केलंय, आता वक्ता आणि श्रोता यांचा विचार करत असताना कसे बसतात? सन्मुख बसतात, समोरासमोर बसतात. शास्त्रकार सांगतात असं नाही. वक्ता जर उत्तराभिमुख असेल तर श्रोता हा पूर्वाभिमुख असावा, आणि वक्ता जर पूर्वाभिमुख असेल तर श्रोता हा उत्तराभिमुख असावा. हे शास्त्रीय चिंतन आहे. आणि अगदी या चिंतनाला अनुसरून जर आपण बघाल तर गहिनीनाथ महाराजांची गुंफा ही पूर्वाभिमुख आहे, अर्थात पूर्वेकडे मुख करून आजही गहिनीनाथ महाराज तत्वचिंतन सांगतायत. आणि सद्गुरूंच्या चरणाजवळ बसून उत्तराभिमुख असलेले निवृत्तीनाथ महाराज आजही श्रवण करतात. ते बारकावे येते, किती सुंदर विचार आहे. आणि त्यामुळे असा जो महात्मा आहे त्या महात्म्याला आपण शरण जाणं हे आपलं कर्तव्य आहे. कसा आहे हा महात्मा? जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती आहे. जय जयकार केलेला आहे. जय जयकार कुणाचा असतो? मायेवरती ज्याने विजय संपादन केलेला आहे तोच खरा जय जयकाराला पात्र अशा पद्धतीचा आहे. जगती जयती मायाम यस्य काया धवस्ते वचरणमेकम केवलम चाकलय. मायाम जयती,
मायेवरती त्यांनी विजय संपादन केलेला आहे. बाकीच्या रणांगणामध्ये किंवा अन्य गोष्टींवरती विजय संपादन करून काय आहे? किती जरी आपण भौतिक विजय संपादन केला तरी तो खरा विजय नाही आहे. मायेवरचा विजय हाच खरा विजय आहे. त्यामुळे ज्याने मायेवरती विजय संपादन केलेला आहे तो जय जयकाराला पात्र आहे. निवृत्तीनाथ महाराजांचा जर आपण विचार केला, मायेवरती विजय, जय जय हो शुद्धे. शुद्ध हे पद देखील अत्यंत महत्वाचं आहे. कोण शुद्ध आहे बाबा जगामध्ये? त्याचं वर्णन आपल्याला असं करता येईल. अंतःकरणातले मल विक्षेप आवरण हे दोष ज्याने निवृत्त केलेले आहे तोच खरा शुद्ध आहे. नाहीतर असे कपडे स्वच्छ ठेवणारे तर पुष्कळ मिळतात हो. वर्ण कितीही स्वच्छ राहिला परंतु अंतःकरणातून जर त्याच्या पावित्र्य नसेल तर बाह्य शौचाला काय किंमत आहे? अंतःशुचित्व असलं पाहिजे. किंबहुना स्वच्छता वेगळी आणि पावित्र्य वेगळं आहे. शुद्ध या शब्दाचा अर्थ पवित्र असा करायचा आहे. संत कसे पवित्र सुवळी तीच एक भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, ही भूमिका ज्यांच्या ठिकाणी आहे शुद्ध आहे. निवृत्तीनाथ महाराजांचा जर आपण विचार केला असे शुद्ध आहेत. उदारे, निवृत्तीनाथ महाराज उदार आहेत. किंबहुना असं आहे, संपूर्ण संत मांदियाळीमध्ये निवृत्तीनाथ महाराजांचं औदार्य वेगळं आहे. आपल्यापर्यंत आलेलं तत्वज्ञान कसं आलं याचा जर आपण विचार करायला गेलो तर गुरु परंपरेमध्ये ज्ञानोबारायांपर्यंत एक गुरु एक शिष्य याच परंपरेने ते तत्वज्ञान आलं की नाही. परंतु निवृत्तीनाथ महाराजांनी आपलं अंतःकरण मोठं केलं आणि ज्ञानोबारायांना आज्ञा केली, माऊली अरे जे तत्वज्ञान तुला प्राप्त झालंय ते तत्वज्ञान स्वतः पुरतं ठेवू नकोस. ते तत्वज्ञान मुक्त हस्ताने जगाला दे. आणि केवळ निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेने प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. ज्ञानोबारायांनी जे गुह्य होतं ते प्रगट केलं. कुणाच्या आज्ञेने? निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेने. आज मला विचारायचं आहे, आपण ज्या ज्ञानेश्वरीवरती प्रवचन करतो, ज्या ज्ञानेश्वरीचे पारायण करतो, ही ज्ञानेश्वरी त्याची निर्माण कशी झाली हो? ज्या वेळेला हे सगळे महालय क्षेत्री आले, नेवासा निवृत्तीनाथ महाराज समोर बसलेले आहेत आणि निवृत्तीनाथ महाराजांची आज्ञा आहे, माऊली अरे सगळं आहे परंतु तुझ्या मुखातून गीता ऐकण्याची इच्छा आहे आणि म्हणून बोल. निवृत्तीनाथ महाराजांनी प्रेरणा दिलेली आहे. ज्ञानोबारायांची सर्वात शेवटी भूमिका हीच आहे, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, इथं माझे जीव उरले पाईकपण. हे जे काही माझ्याकडनं झालेलं आहे तर हे माझं नाहीच, हे तुमचंच आहे. किंबहुना या पलीकडे सांगू काय, ज्या वेळेला निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारायांना सांगितलं ना की माऊली अरे गीतेवर बोलायचं आहे, तर गीतेवर बोलणं हे किती कठीण आहे ते ज्ञानोबारायांना कळतं, जाणवतं. आणि त्यामुळे ज्ञानोबारांच्या लक्षात आलं की जगात सर्वात कठीण गोष्ट सांगितली आहे, पण ही गोष्ट जर सहज आपल्याकडनं घडावी असं वाटत असेल तर त्याला एकच आधार आहे आणि तो म्हणजे श्री गुरूंची कृपा आहे. म्हणून ज्ञानोबारायांची खूबी अशी आहे, ज्ञानोबारायांनी अनेक ठिकाणी सद्गुरूंचं वर्णन करायला सुरुवात केली. मग सद्गुरूंचं वर्णन करायला लागले की ते वर्णन ऐकून निवृत्तीनाथ महाराजांनी प्रसन्न व्हावं आणि निवृत्तीनाथ महाराजांनी सांगावं अरे हे सगळं आहे परंतु आता हे सांगू नको, प्रस्तुत विषयाकडे लक्ष दे, बोल. आणि नाथ महाराजांनी एकदा बोल म्हटलं, हा आशीर्वाद प्राप्त झाला की एक लक्षात ठेवा, गुरूंच्या आशीर्वादाने होणार नाही अशी जगात कोणतीच गोष्ट नाही आहे. मुको वाचस्पतीर भवेत, मुका असू दे हो, पण फक्त गुरुदेवांनी म्हणावं अरे बोल, तो मुका सुद्धा वाचस्पती होईल. हे सामर्थ्य जर कुणाचं असेल तर सद्गुरूंचं आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी ठिकठिकाणी जमेल तिथे गुरूंचं वर्णन करावं आणि नाथ महाराजांनी बोल म्हटलं की यांनी बोलायला सुरू केलं. म्हणजे ते स्फुरण जे प्राप्त होतं ते गुरु कृपेने प्राप्त होतं. ज्ञानेश्वरी प्रगट झाली
ज्ञानोबरायांच्या माध्यमातून प्रगट झाली, मान्य आहे. पण ज्ञानेश्वरी प्रगट होण्याचा मूळ स्रोत जर कोणता असेल तर सद्गुरू श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजच आहे. जोपर्यंत बोल म्हणत नाही, ती प्रेरणा येत नाही, ती शक्ती मागून येत नाही, तोपर्यंत पुढे पुढलं जात नाही. काय असतं, मोठी माणसं ज्या वेळेला एखादं कार्य आपल्याला करायला सांगतात त्यावेळेला आपल्या ठिकाणी पात्रता आहे म्हणून ते कार्य करायला सांगत नाहीत, तर सामर्थ्य देऊन ते कार्य करून घेत असतात. मी याकरता उदाहरण आपणास सांगतो. ज्या वेळेला लंकेकडे म्हणजे दक्षिण दिशेकडे वानर सैन्य निघालं, त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी आपल्या बोटातली अंगठी काढून मारुतीरायांना दिली आणि दक्षिण दिशेला समुद्रापर्यंत वानर सैन्य आलं. सीताबाईचा शोध काही लागेना, तिथे संपाती होता. त्या संपातीला हे सगळं कळालं आणि त्या संपातीने सांगितलं, माझी नजर दूरपर्यंत जाते. ते वृद्ध असं त्यांना लांबच दिसतं, त्यामुळे समुद्राच्या पलीकडे अशोक वाटिकेमध्ये असलेली सीता मला इथून दिसते. आता बाकीच्यांना प्रश्न पडला, समुद्राच्या पलीकडे आहे, जायचं कसं, कोण जाणार? मग त्यावेळेला प्रश्न निर्माण झाला, कोण किती उडी खाऊ शकतं? प्रत्येकाने आपापलं सामर्थ्य सांगितलं, मी इतकी लांब उडी खाऊ शकतो, मी इतकी लांब उडी खाऊ शकतो. जांबवान होते, तर जांबवानाने सांगितलं, महाराज ज्यावेळेला भगवंताचा वामन अवतार झाला होता ना, त्यावेळेला मी तरुण होतो सत्ययुगात, आणि देवाच्या त्या चरण कमलाला प्रदक्षिणा करावी म्हणून मी एक जी उडी घेतली, एका उडीमध्ये 21 पृथ्वी प्रदक्षिणा केल्या होत्या. एवढं माझं सामर्थ्य होतं. काय जांबवंतांची ताकद असेल विचार करा. पण ते सत्ययुगात झालं होतं. सत्ययुग गेला, त्रेतायुगाचा शेवट चाललेला आहे. आता जुनाट जुगादीचे नाणे अशी झाली माझी अवस्था. त्याच्यामुळे आता उडी मारली तर इकडून पलीकडे तर जाईल, पण पलीकडून इकडे येईल की नाही येईल याची मला शाश्वती खात्री देता येत नाही. तर मग कुणी जावं? शेवटी जांबवंतांच्या लक्षात आलं, अरे रामरायाने सगळ्यांना निरोप दिला, कुणाला काही विशेष दिलं नाही, परंतु मारुतीला निरोप देत असताना मात्र प्रभू रामचंद्रांनी आपली मुद्रिका दिली. प्रभू मुद्रिका मेली मुखमाही, जलधी लांघी गया अचरज नाही. ही मुद्रिका ज्या अर्थी प्रभू रामचंद्रांनी मारुती रायांना दिली, याचा अर्थ असा आहे, रामरायांनी कार्य करण्याकरता मारुतीला सामर्थ्य दिलेलं आहे, याच्याकडनं काम होईल. आणि म्हणून मारुती रायांना सांगितलं, कार्य झालं. अर्थ काय कळाला? आपल्याकडे पात्रता आहे म्हणून गुरुदेव आपल्याकडनं कार्य करून घेत नाहीत, सांगत नाहीत आपल्याला. पात्रता देऊन, सामर्थ्य देऊन ते कार्य करून घेत असतात. आणि हे उदाहरण ज्ञानोबरायांकडे आहे. ज्ञानोबरायांनी एवढं मोठं कार्य केलं, न भूतो न भविष्य. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगितली, आपल्याला 16,000 वर्ष आयुष्य मिळू द्या हो, पण तरी सुद्धा पासंगाला सुद्धा आपण चिंतन करू शकणार नाही. एवढं सगळं ज्ञानोबरायांनी हे व्यक्त केलं. साधी गोष्ट नाही महाराज. 56 भाषांचं केलं सिद्धवलं. भवारनवी नावं उभारली. अहो इथे एक प्राकृत कळत नाही, अनुवाद असल्याशिवाय ओवीचा अर्थ लागत नाही. 56 भाषा कळायच्या केव्हा, 56 भाषेतील त्या भाषेतील माऊलींचे नेमके सार गर्भित अर्थ काय आहेत हे कळायचं केव्हा? फार कठीण आहे. जन्मचे जन्म जातील तरी सुद्धा ज्ञानेश्वरीचा अंत पार लागणार नाही, एवढं सामर्थ्य. पण हे सामर्थ्य प्राप्त कुणामुळे झालं? निवृत्तीनाथ महाराजांमुळे. आणि ज्ञानोबरायांनी हे प्रगट केलं कुणामुळे? निवृत्तीनाथ महाराजांमुळे. मग आपल्या दृष्टीने जर विचार केला तर जर निवृत्तीनाथ महाराजांनी हे आज्ञा दिली नसती, हे कार्य केलं नसतं, आपल्यापर्यंत हे पोहोचलं असतं का? नाही. म्हणून तळागाळातील व्यक्तींचा विचार निवृत्तीनाथ महाराजांनी केला. उदार आहेत, उदारे, प्रसिद्ध आहे. प्रसिद्धी कशी असावी तो भाग बहुना काही जण अशी असतात, पडद्यामागचे कलाकार असतात, त्यांना कोणी ओळखत नसतं, परंतु ते सर्व करणारे असतात. आपण अनेक तीर्थक्षेत्री जातो, मोठमोठाले मंदिर पाहतो. मंदिर पाहिल्यानंतर माणसं आश्चर्य व्यक्त करतात, बापरे काय मंदिर आहे, काय बांधकाम केलेलं आहे, कशी नक्षी आहे, कसा दगड आहे, हे सगळं विचार करतात की नाही? पण मला विचारायचं आहे, ते मंदिर वरती उभं राहण्याकरता
काही दगड असे पण असतात का नाही की ज्या दगडांनी स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेतलाय आणि ते खाली आहेत म्हणून हे सगळे वरती दिसताना वरती दिसतात. वहावा वरच्या दगडांची होते, परंतु त्याचं सर्व श्रेय कुणाला आहे? जे तळात बुडात गाडलेले जे दगड आहेत ना त्यांना श्रेय आहे की नाहीये? मग त्याप्रमाणे आज जिकडे तिकडे जावं, जिकडे तिकडे भजन आहे ज्ञानोबा तुकाराम, पण मला विचारायचं आहे हा ज्ञानोबा उभा राहण्याकरता हा स्वतःला गाडून घेतलेला दगड कोणता आहे? ते निवृत्तीनाथ महाराज आहेत. दिसत नाही, जाणवत नाही, परंतु अस्तित्व त्यांचं आहे. किती भूमिका महत्वाची आहे. आज ज्ञानोबरांचं वैभव किती आहे. हिंदीमध्ये एक म्हण आहे, गुरु गुड़ ही रह गया, चेला चीनी बन गया. अशी एक म्हण. गुरुपेक्षा सुद्धा शिष्याचं वैभव अधिक आहे. शेवटी अधिष्ठान कोणाचं आहे? निवृत्तीनाथ महाराजांचं आहे. प्रसिद्ध आहे, अनवरत आनंदे वर्षत ये. आणि सद्गुरु म्हणजे मेघ आहेत महाराज. पण जे मेघ असतात ना ते मेघ वर्षा करतात मान्य आहे, परंतु केव्हा करतात? फक्त वर्षाकालीच. हल्ली फक्त वर्षाकाली मेघ वर्षा करतात असं म्हणण्याचे धाडस राहिलं नाही महाराज. गेलं वर्ष तर पाहिलं तर 6 वर्ष मेघांनी कृपा केली. जे चांगलं व्हायचं होतं ते सुद्धा बिघडलं. कितीतरी जणांचं नुकसान झालं की नाही, पण त्या कालावधीमध्येच ते वर्षाव करतात आणि सामान्य पाण्याचा वर्षाव करतात. परंतु सद्गुरू मात्र असे आहेत, अनवरत वर्षतीये, अनवरत वर्षाव करतात. आणि तो वर्षाव कशाचा करतात? तर तो आनंदाचा वर्षाव करतात. आनंद ही एक गोष्ट अशी आहे, सुख दुःख निरपेक्ष अशी गोष्ट आहे. जिथे सुखही नाहीये, जिथे दुःखही नाहीये, केवलता आहे, समाधान ज्या ठिकाणी आहे त्याला आनंद असं म्हणतात. अगदी उदाहरणाने सांगतो, मला लक्षात आहे की एखादा मनुष्य गाढ झोपला तर मला विचारायचंय, गाढ झोपलेल्या अवस्थेमध्ये त्याला सुख आहे का? त्याला दुःख आहे का? नाही. सुखही नाहीये, दुःखही नाहीये, पण सुख दुःख निरपेक्ष अशी जी अवस्था आहे त्याला काय म्हणायचं? आनंद अवस्था असं म्हणायचं. आणि तसा गाढ झोपेत असल्यासारखा जो आनंद आहे तो आनंद जर जागृती अवस्थेमध्ये उपभोगायचा असेल तर त्याकरता एकमेव गुरुकृपा आहे. गुरुकृपेने तो आनंद प्राप्त होतो. ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. आणि ही प्रतिज्ञा ज्ञानोबरायांची पूर्ण सुद्धा झाली. आज संसार सुफळ झाला गे माय, देखी येले पाय विठोबाचे. नाथ महाराजांचा जर आपण विचार केला, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. हा सगळा कृपा प्रसाद जर कोणाचा असेल तर सद्गुरूंचा असतो, संतांचा असतो. म्हणून अनवरत आनंदे वर्षतीये. आणि असे हे निवृत्तीनाथ महाराज असल्यामुळे आज निवृत्तीनाथ महाराजांकडे आपल्याला या वारी निमित्ताने हीच प्रार्थना करायची, महाराज आम्ही कष्ट करून ऊन वारा थंडी सोसत तितिक्षा धारण करीत कसे कसे आपल्यापर्यंत पोहोचलो आहोत. महाराज आम्ही आज्ञाजीव आहोत, पण आपले लेकरं आहोत. यामुळे कृपा करा आणि आमच्यावरही आपण आनंदाचा वर्षाव करा. मानवाला आयुष्यात काही नाही पाहिजे महाराज, फक्त आनंद पाहिजे. पैसा कशा करता कमवतो? माणसाला वाटतं पैसा मिळाला की आनंद होईल म्हणून पैशाकडे जातो. माणसाला वाटतं लग्न केलं की आनंद होईल, मुलं झाले की आनंद होईल म्हणून तो त्या गोष्टींकडे जातो. म्हणजे याचा अर्थ मानवाची अपेक्षा फक्त कशाची आहे? आनंदाची आहे. आणि तो आनंद जो आहे तो आम्हाला प्राप्त व्हावा. मला फक्त विचारायचं आहे, इतके कष्ट सायास आपण करून आलो. आज निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनाला जर गेलात तर 1 मिनिट तरी आपल्याला तिथे उभं राहता येतं का? हो नाही, उभं राहता येत नाही. पण क्षणभर जरी नाथ महाराजांची समाधी दृष्टीला पडली तर विचारायचे त्या क्षणभरामध्ये अंतःकरणाला काय प्राप्त होतं? ते आनंद आहे, तो समाधान आहे. हाच आनंद महाराज आमच्या आयुष्यात कायम ठेवा एवढीच मागणी करू. आणि ही झालेली सेवा सद्गुरू श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणाला विंदी
प्रातस्मरणीय परमपूज्य माऊलींच्या चरणारविंदी समर्पित करतो. आज माऊलींची कृपा आहे म्हणून आपण सर्व इथे. असं आहे, कुणाला चल म्हटलं तर कोणी येत नाही लवकर महाराज, अशी अवस्था. हा, चित्रपटाला चल म्हणलं तर लगेच येतील, वारीला चल म्हटलं तर येत नाही. पण एक महात्मा असा होत असतो की जो महात्मा अनेकांचं जीवन बदलवणारा असतो. म्हणून असे महात्मे जे आहेत हे देवाने पाठवलेले असतात, प्रेषित महात्मे असतात. तुका म्हणे मग धाडीले निरोप, माऊलींचा निरोप घेऊन माऊली आले. आणि म्हणून आज एवढा समाज जो आहे या ठिकाणी एकत्र येतो, नाथ महाराजांची सेवा करतो. जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये, ही ओवी जशी निवृत्तीनाथ महाराजांकडे, तसं आपलं जीवन जर पाहिलं तर ही ओवी माऊलींकडे लागणारी आहे. माऊलींच्याही चरणी मी नतमस्तक होतो आणि माझ्या प्रपंचाला या ठिकाणी विराम देतो. मला कल्पना आहे थोडासा माझ्याकडनं उशीर झाला, हरिपाठ आहे, स्थानिक पातळीवरती थोडीशी अडचण असते. घरी आलेल्या माणसाला उठ चल निघ म्हणता येत नाही ना, आपल्यालाही उठता येत नाही. त्यामुळे मी क्षमा मागतो. आपणा सर्वांचं प्रेम माझ्यावरती आहे, असंच वृद्धिंगत होत राहावं. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय.